कृपाळू कनवाळू भक्ता लागे मोही आहे की नाही. हे रोजा करता गटांतर कळतोय की आपला मोठेपणा बाजूला ठेवला आपला घरी येते म्हणे याने पदवीला यांच्या पदवी पाठीवर आहे नाही. म्हणजे मूर्खाला किंमत आहे शाळेला पण पुसत आणि ज्याला मूर्ख नसते तर सगळे शाळे झाले पण भांडणपणाचे येत आहे शहाण्याचे का मूर्खाचे शहाण्याचेच भांडण आमचे गुरु महाराज म्हणतात जर शहाण्या लोकांमध्ये भांडण नसली तर समजून घ्या त्याचा एक मूर्ख काय म्हणतात भांडण असले समजून घ्या एक मूर्ख असला कारण मूर्ख म्हणून शहाण्याला किंमत दोन शहाणे एका जागेवर आले की भांडण ते आमच्या रंगनाथ दोन बाया दोन कुत्रे दोन महाराज दोन डॉक्टर एका जागेवर आले की म्हणजे सजातीय ध्रुव एकमेकाला प्रोत्साहन करतात विजातीय ध्रुव परस्परांना आकर्षण करतात. माझं काय म्हणणं विज्ञान सिद्धांत आहे बरोबर. कर्माचे 3 प्रकार आहेत संचित कर्म प्रारब्ध कर्म आणि क्रियामान कर्म. संचित कर्म म्हणजे साठवून ठेवलं जे साठवून ठेवले जाते त्याला संचित कर्म म्हणतात. उलटलेले संचित येणे बक्षिले नवनीत याचा अर्थ काय होतो संचित शब्द काय हा उलटलेले संचित या उलटलेले सांडून दिले म्हणजे काय झालं टाक ते कार्याचे कीर्तन झालं. उलटलेले संचित येणे बक्षिले नवनीत नवनीत म्हणजे नीत नव नाव नवनीत अर्थात काय लोण्याला वास कधीच बाहेर ठेवलं त्याला वास लागतो. लोणी पुढे चांगलं होते माणूस चांगला कुठं राहतो माणूस चांगला कुठं राहतो कामात तो मुकाट फिरला की बिघडला मग समजायचा. चांगला माणूस कोणता नेहमी काम जसं वेदो नित्यमधीयतां प्रवृत्तं कर्मसमुष्ठीयतां तेने सस्य विधीयतां अपचिति कामे परित्यज्यतां. चांगला माणूस कोणता चांगलं मुली कोणतं नवनीत म्हणजे नित्य नव नवनीत यांचा अर्थ काय लोण्याला नवनीत अर्थात जे नित्य नव आहे त्याचं नाव आहे क्रियमान कर्म. जे साचून आलं त्याचं नाव संचित कर्म आणि जे भोगायला लागलं त्याचं नाव प्रारब्ध. कोण कर्म माझे देवा संचित वाराहिले बहु दुःख भोगुनिया हृदय फुटुनिया गेले गहने कर्मासे कोणा नाही चुकले एक वेळ मज देवा करी याचे वेगळे भगवंता वासुदेवा जित विनवणी पायी पा असं एक मग सांगतो ते नारू नावाचे ग्रह असतो. त्याचा दोर असते जेवढा ओढला तेवढा निघतेच कधी संपते दोरा तो ज्याची दोरा संपत त्याची रोग गेला समजा त्याच्या बाम खडवा त्याचे काय असते दोरा तर कर्माचा दोरा आहे कधी संपत नाही सांगते नव्हे संपतच नाही. म्हणून कर्म हे बळीवंत देवा विवळ
किती भोगलं तरी संपतच नाही. जीव जायचं जीव द्यावं वाटते, पण कर्म काही संपत नाही. गहने कर्म असे कोणा नाही चुकले. पण गंमत आहे, या कर्माबद्दल हुशारी करत नाही. जेवढी हुशारी केली तेवढा मन जास्त आटत. जसे शब्दातली मासे, समोर ढुकून नंतर पडली मासे. आता शब्दातली मासे कधी मुक्त होईल? उलट असेल, जितकी तडफड केली ना तितकी त्याने आधी ढुकते. काय तर मुक्त व्हायला मार्ग काय नाही? तसंच मुका बसला तर मुक्त होतो, आणि खटपट केली तर याचा शाना कोणता? जो मुका आठवून बसू शकतो त्या शेपट वाळून गेले का वाळायची वाट पाहत मग. पण सहसा माणूस मुका बसत. म्हणून कर्म गहने गहनो कर्मणा गती कसं आहे. आणि कोणालाही सुटले कर्म, कोणाला सुटत नाही. रामाला सुटत नाही, कृष्णाला सुटत नाही. सांगू, सुग्रीवाचा भाऊ आहे, तेवढा भावाचं पटकन कधीच भावाचं पटत नसते. तो किती मोठा झाला भाऊ भावाला भावाचा नासतो मी तिथे भाऊ ना भाऊ मी तिथे सत्ता. किती जरी सत्य भाव असते वाटते काय की आर्मी चित्रपट कधी म्हणून सगळे जर काय बोलतो आर्मी नाही पडला हे म्हणजे बदमाश माहिती काय म्हणा. इकडचा भाऊ आर्मी आणि इकडचा भाऊ इशा. इकडे काय म्हणा तुला वाटते सध्याचा पाय पडत तुझ्या पडते सांगू म्हणे एक असं म्हणतो त्या खड्या करायची माहिती आली मोन्या उद्या लागली मग तुझ्या जवळ मोन्या केलं म्हणून आज समोर कर्म कधी समाप्त होईल. गहनही कर्म असेल कोणा नाही सुटत. काय म्हणून भगवंत प्रार्थना आहे एक वेळ देवा करी याची आचरीन पाय हा माझा रात्र हो दिवस पडला त्या मार्गात सांग रात्री एकदा तू असं कर एक वेळा मुक्त करी मग पडे ना मी बळी. काय लक्षात ठेव तुझं म्हणला ना तुझ्या बसला तिथे काय म्हणजे एकदा या पूजेच्या तावडीतून मुक्त झाला की पुन्हा करणार आणि विष्णूमध्ये करूनच खबर द्यावं. सांगा त्याला किती अशी बायको जीव घेतल्याशी तर सोडत नाही. आणि त्याच्या देखत मी ती झाडमुक्त करून घेतली ती कोणतं राजा म्हणून कोणतं कोणतं झालं नाही सगळं पहिले तिला बाप करून काय म्हण भास्कर डॉक्टर काय कोणतं गहन कर्म असेल तेव्हा भगवंता वासुदेवा
माझी विनंती काय आणि याच्यापेक्षा दुसरं दुसरं माझं ते या विनंती सरेला न मागो तुझं काही. आता गंमत अशी आहे, भगवान म्हणतो माझी एक खोड आहे, हारलो म्हणण्याशिवाय मी त्याचं काम करत नसतो. भगवान काय म्हणतो, जो पण तो हारत नाही तो पण मी त्याच्याकडे पाहत. कौरवी पांचाळी सगळी माझी आणली, पांचाळी सगळीत आणली पण तिलाही अभिमान होता. कोणाला एक दोन किती लुगडं सोडलं तरी लुगड्याची इथे गाठ असते खरे नसते नाही खरे गाठ असते बा सगळे नसतात अशी गाठ मारतात काय आता प्रकार असतात तर खोसतात अशा फक्त सगळी गाठ गाठ असते ते परत धोक्याला गाठला होता. आता कमी उलट झाला ना, पहिल्या बाया लोढ्यानं सगळी गाठ मारत असत, आता पोरं धोक्यानं सगळं गाठ मारत त्याला अगं उलट झाल्या. तिला तिचं म्हणणं होतं की दुसऱ्या जणांना किती लोढं सोडलं तरी मी माझ्या गाठीला हात लावला. आणि जेव्हा तिला समजलं की आपल्याला काही चालत नाही तेव्हा म्हणाले कृष्णा धावरे लवकरी संकट पडले वारी हरी तू आमचा कैवारी आले विघ्न निवारी कृष्णा धावरे. कधी म्हणले जेव्हा मानवी प्रयत्न समाप्त होता तेव्हा माणूस हारतो आणि जेव्हा हारतो तेव्हा देव त्याला जो तुझ्या मनात असते काय मी कारण नाही हात म्हणा हाताचे मुडकं कापून घेऊन जाते तू काहीच करू शकत नाही. काय त्याचं वैशिष्ट्य काय आहे, जो मग लवकर हारतो परमात्म्याला शरण जातो त्याचे काम देव काम देव करतो. जो माणूस आता गीतेत पाहते अर्जुना खूप बडबडावी पहिला अध्याय केवळ अर्जुनच असतो. म्हणून आमचे गुरु महाराज पहिल्या अध्यायाला अर्जुन गीता म्हणतात, भगवद्गीता नाही. पहिला अध्याय म्हणजे अर्जुन. मग भगवद्गीता कुठून सुरू झाली, दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकावर. काय कार्पण्य दोषोपहत स्वभाव पृच्छामि त्वां धर्म सम्मूढचेता. पुढे काय पुढे हाय महत्वाचे शादिमाम त्वां प्रपन्नम प्रपन्नम म्हणजे मी तुला चरणाला जाईल शादिमाम मला अर्थात परमात्मा श्री भगवान वाच कधी सुरू झालं, दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून. त्याच्यावर श्री भगवानचे नाही, संजय वाचे, धृतराष्ट्र वाचे, दुर्योधन वाचे, दृष्टवा पांडवाली गम हे परत वाक्य संजय वाचे. देव बोलत नाही तेव्हा नसतं पक्क तोंड दाबून घेत बोलत सगळी आठवणी झाली आहे. जेव्हा तो म्हणला मी हारलो तेव्हा तो म्हणला अशोका नमशोकस्वम प्रज्ञा वारंशे वाचते. काय रे तुझं लय छान आहे, काय तुला शिकवायला जावं तू आम्हाला मी सांगतो. मग काय शिकवू म्हणू तरी बोल शिकव सांगली की मूर्ख म्हणावं तर नाही लागला छान म्हणायचं आणि मूर्ख म्हणावं तर तू आम्हाला ज्ञान सांगतो. कोणाला बोला होता अर्थात जो कोणत्या जीवाच्या चित्तात अभिमान आहे, अहंकार आहे, मी काही बलहीन नाही, मी बलवान आहे, मी असं करी तसं करी म्हणजे पाय घालते पाणी काढी टाकले मला सांगतात दादा मला सांगितलं. एक डॉक्टर मी असा माणूस आहे म्हणे जे पाय घालते पाणी पुढे असं झालं
पोट पुढे लगेच आहे. मग सगळे उपाय संपले, लोक महाराजांकडे जातात. डॉक्टरकडे जात आणि तो स्वतः डॉक्टर होता गेंदाळा. त्याला असं झालं, मग तुझं पाय घाल पाहिजे का मग आहे तिथं काढा नाही तर आहे ते काढा. अर्थात जिथे ईश्वरी सत्ता आहे ते माणसाला काही करता येईल, आणि मानवी सत्ता जिथे तिथे ईश्वर काही करत नाही. याचा अर्थ देव शहाणा आहे. देव चतुर जाणवणी अंतर वर्तत असे तुकाराम महाराज बसतो काय. तेव्हा तू म्हण शरण मी तुझा आलो सर्व साधने अभिमान, नाही म्हणे गोवियाला दंभ मोहानी मान, अजूनही संपेना रे प्रारब्ध हे क्रियमान, ओळ राडी पडियलो काही कळेना जाण, बुद्धी चिरून गेली, बुद्धी काम करत. तुकाराम महाराज म्हणणे प्रारब्ध ते पाठी गाडे नसरे पुढे बघिता, दुःख 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 इतके आनंद दुःख होऊन मी काय झालं देवा. आता भगवंता वासुदेवा ही तर विनवणी, आता ही विनवणी काय. एक वेळ मला देवा घरी घातली, एक वेळा मुक्त करी, मग परिणामी भरी काय. ईश्वरी प्रांत आहे, ईश्वरी प्रांतात माणसाला काही मानवी स्वातंत्र्य ईश्वर काही करत. तुला करण्याचं स्वातंत्र्य आहे, भोगण्याचं स्वातंत्र्य आहे. ईश्वर तू केलेले कर्म तुला बांधून बघायला काय करायचं तुझ्या हातात, काय भोगायचं ईश्वराच्या आहे ना. तेव्हा भोगला मारत नाही. सांगते जाऊ नका पण मी सांग पावसाळ्याच्या दिवसात मी आजमध्ये गेले की पुंडलिकाच्या मंदिरात असं भोगायचं. त्या भोऱ्यात म्हणून गेला तो दिसतच नाही. गौऱ्या सगळे परत पाणी घरी पावसाळ्यात दिवसात खूप पाणी होती नाही आले उड्या मारतात त्या एकदा त्या भोरी चक्रीवर सापडला दिसत असते, तिथेही दिसत नाही, त्या पुलाच्या पलीकडे दिसत नाही. पुढे जाऊन दुकान खूप म्हणजे काट्याने सांगून ठेवलं तर अंतर गेलं ती आता वा नदी आहे तिकडे जाऊ म्हणजे